आपण प्लॅन करतो एक आणि घडतं काही भलतंच. कधी कधी असंही होतं. या केकच्या बाबतीतही असंच घडलं. नाही म्हणता म्हणता 3.5 किलोचा हा केक बनवला. नमस्कार मंडळी, मी स्वाती स्वागत करते माझ्या क्रिएटिव्ह कॉर्नरवर. तर या केकची स्टोरी आणि केकचा संपूर्ण लुक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. साधारण ऑक्टोबर महिन्यात या केकची ऑर्डर मला आली. जवळपास तासभर डिस्कशन झालं. मी केलेल्या वेगवेगळ्या डिझाईन्सही त्यांना दाखवल्या. त्यांना त्या सगळ्याच आवडल्या. केकच्या 3 लेअरसाठी 3 वेगवेगळे फ्लेवर त्यांना हवे होते, पण स्पेसरही हवा होता. त्यांच्या एंगेजमेंटसाठीचा केकही मीच दिला होता. केकचा लुक आणि फिनिशिंग छान असणार, त्याचबरोबर टेस्टही छान असणार याची त्यांना खात्री होती. केकमध्ये स्पेसर असेल हेही फायनल होतं, पण डिझाईन तशी ठरत नव्हती. बऱ्याच डिस्कशननंतर डिझाईन फायनलाइज करून सांगू असं त्यांनी सांगितलं. आणि मीही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही कन्फर्म केल्याशिवाय मी केक बनवणार नाही म्हणून. नंतर परत त्यांचा एकदा फोनही आला, पण त्यातही त्यांनी क्लिअर असं काही सांगितलं नाही. उद्या फोन करतो म्हणून सांगितलं, पण नंतर त्यांचा काही फोन आला नाही. कन्फर्मेशनसाठी फोन केला तरच मी केक बनवेल असं मी त्यांना सांगितलं होतं. त्यांचा फोन न आल्यामुळे मीही बिंदास होते की केक बनवायचा नाही आहे. 8 डिसेंबरला वेडिंग होतं. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 7 डिसेंबरला त्यांचा फोन आला की केक हवा आहे म्हणून. तसं तर मी ऑर्डर घेणार नव्हते, पण ते माझे रेग्युलर कस्टमर आहेत आणि वेडिंगच्या धावपळीत ते कुठे केकसाठी फिरणार, म्हणून मी हो म्हणून सांगितलं. आदल्या दिवशी केक बेक करून ठेवले व क्रीमही बीट करून ठेवली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून केक क्रमकोट करून लवकर फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवले. त्यानंतर केक डेकोरेशनसाठी लागणारे सामान घेऊन आले आणि केकची फायनल फ्रॉस्टिंग करून फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवले. दुपारनंतर फॉन्डंट वर्क करायला सुरुवात केली. केक टॉपरची प्रिंटच काढून आणली होती, पण लेडीच्या गाऊनसाठी पुन्हा मला फ्रिल बनवायची होती. तर अशा प्रकारे नोझलने कट देऊन व्हाईट कलरच्या फॉन्डंटवर फ्रिल बनवून घेतली. जनरली मी प्रिंट आऊट किंवा हे फॉन्डंटचं वर्क आदल्या दिवशी करून ठेवत असते, त्यामुळे केक बनवायला जास्त धावपळ होत नाही. पण या केकच्या बाबतीत सगळीच धावपळ झाली. फ्रिलसाठी 2 लेयर्स बनवून घेतल्या. वरच्या लेअरलाही खालच्याप्रमाणे सेम नोझलने कट करून डिझाईन बनवून घेतली. रेड कलरच्या फॉन्डंटचे काही हार्ट्स व फ्लावर्स बनवून घेतले. फ्लावर्स बनवण्यासाठी या प्रकारचे फ्लावर पंचर मार्केटमध्ये इझिली मिळतात. तर याचा उपयोग करून आपण 2 प्रकारचे फ्लावर्स बनवू शकतो. प्लंजरने अशा प्रकारे फ्लावर कट करून सोडलं तर ते फ्लॅट फ्लावर बनतं, पण जर आपण अशा प्रकारे हातावरती प्रेस करून जर फ्लावर काढलं तर ते 3D फ्लावर बनतं. इथे बघा, मोठ्या फ्लावर पंचरने मी आणखी एक प्रकारचं फ्लावर बनवून दाखवत आहे. इथे बघून तुम्हाला नक्कीच लक्षात येईल. काही रिअल फ्लावर्स पण आणले. अशा प्रकारे सर्व अरेंजमेंट करून ठेवली. त्यानंतर केक असेंबल करायला घेतला. केक बऱ्याचदा टेबलवरच ठेवला जातो, त्यामुळे फोटोजमध्ये त्याचा लुक तेवढा छान येत नाही. केकचा लुक छान येण्यासाठी मी हा छोटा टर्न टेबल त्यांना फोटो सेशनसाठी देणार होते. त्यामुळे केक सेट करतानाही तो छोटा टर्न टेबल ठेवून मगच केक सेट करायला घेतला. इथे 2 किलोचा खालच्या केकवर वरती पुन्हा 1.5 किलोचा केक आणि स्पेसर येणार होता. ते वजनाला जास्त होऊ नये म्हणून मी दुसरी लेअर बोर्डसहितच ठेवली. केकमध्ये डावल्स असतील व बोर्डही असेल हे मी त्यांना अगोदरच सांगितलं होतं. प्रिंटआउट केलेले केक टॉपर कट करून घेतलं आणि फॉन्डंटने बनवलेली फ्रिल पण लावून घेतली.
त्यानंतर आपण बनवलेले फ्लावर्स क्रीमच्या साहाय्याने गाऊनला सेट करून घेतलं। इथे तुम्ही क्रीमऐवजी पाण्याचा वापर केला तरी चालेल। फ्लावरवर मोत्याचा इफेक्ट यावा यासाठी क्रीमने डॉट देऊन घेतले। त्यानंतर या व्हाईट कलरच्या फ्रिलवर आणखी एक रेड कलरची नेटची फ्रिल येणार होती। त्यासाठी रेड कलरचं नेटचं कापड घेतलं, त्याला वरच्या साईडने चुन्या करून घेतल्या। अशा प्रकारची फ्रिल मी मागे पण बऱ्याचदा वापरली आहे। ती कशी केली ती तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता। त्यानंतर उरलेलं कापड कट करून घेतलं। फॉन्डंटचे फ्लावर्स लावून घेतले। काही ठिकाणी केक माझ्याकडनं सेट करता करता डॅमेज झाला होता, तिथे आवर्जून फ्लावर्स लावून घेतले। सेकंड लेअर आपण केक बोर्ड सहित ठेवली होती, ती दिसत होती, त्यामुळे तिथे ते झाकण्यासाठी रोजेट्स काढून घेतले। संपूर्ण केकला सिल्वर स्प्रे करून घेतला। केक बोर्डवर खालच्या साईडने पाण्याच्या साहाय्याने नाव स्टिक करून घेतलं। स्पेसरच्या वरती ठेवण्यासाठी हा हाफ केजीचा केक बनवला होता। त्याला फारसं काही डेकोरेशन नव्हतं, फक्त रिअल फ्लावर्स व जिप्सी लावायचं होतं। मी स्पेसर कसा डेकोरेट करते हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे, त्यामुळे ते मी परत इथे दाखवत नाही आहे। केक असेंबल केल्यावर हा केकचा लुक बघा, किती सुंदर दिसतोय बघा। कसा वाटला आजचा केक कमेंट करून नक्की सांगा। केक आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूयात अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।